नमस्कार मैत्रिणींनो, मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. तर हा बघा साडीमध्ये निघालेला ब्लाऊज पीस आहे. याच्यावरती हे संपूर्ण डिझाईन आहे आणि याचा आकार जो आहे हा संपूर्ण बोटनेकमध्ये आहे. तर बोटनेकमध्ये जरी असला तरी पण आपण हा डिझाईन आपल्या पद्धतीने घेऊ शकतो, कारण की हे पूर्ण जे असतं ना धाग्यामध्ये वर्क आहे हे, आणि याला जसं पाहिजे म्हणजे बॅकनी फ्रंटनी सेम आहे. तर आपण याच्यामध्ये बोटनेकची डिझाईन टाकणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. पण जरी असा ब्लाऊज असला तुमच्याकडे आलेला आणि तुम्हाला वाटलं आम्हाला दुसरी डिझाईन टाकायची, तरी पण तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये. तर हे जे आहे बोटनेकचं माप आहे संपूर्ण, तर आपण याच्यावरती छान असं डिझाईन बनवू. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्यासाठी सगळ्यात पहिलं आपण अस्तर कटिंग करून घेणार आहोत. तर त्यासाठी मी इथे एक अस्तर घेतलेलं आहे बघा. आता इथे बघा आपण हा बॅक पार्ट कट करून घेतलेला आहे. आता या बॅक पार्टवरती आपल्याला डिझाईन काढायची आहे. तर इथं तुम्ही आवडीनुसार गळा टाकायचा सगळ्यात पहिलं. जसं कोणाला 3 इंच घ्यायचा, 3.5 इंच घ्यायचं, जेवढी पट्टी पाहिजे तेवढी इथं ठेवायची. त्याच्यामध्ये अर्धा इंच मिळवून घ्यायचा, कारण कमरपट्टीमध्ये अर्धा इंच आपलं जातं. तर त्याचं पण शिलाई मार्जिन ॲड करून अशा पद्धतीने पट्टी टाकून घ्यायची. आता आपण 3.5 इंचाची गळारुंदी ठेवलेली आहे वरती, तर आपण खाली पण त्याच पद्धतीने बॉक्स काढून घ्यायचा. जसा वर बॉक्स आहे आपला तसाच खाली एक बॉक्स काढायचा. आणि आता या पद्धतीने इथे हे करायचं आहे आपल्याला. तर गळा आपला छान येण्यासाठी इथे नॉड पाहिजे असेल, नॉड घ्यायची आपल्याला. तर तुम्ही डायरेक्ट इथं हा पॉईंटपासून डिझाईन काढायला सुरुवात करायची. इथं जर तुम्हाला वाटलं आम्हाला नॉड नाही पाहिजे, पूर्ण पॅक गळा पाहिजे, तर इथं आपल्याला काय करावं लागेल, कॅनव्हासवरती गळा काढावा लागेल. पण तुम्हाला वाटलं आपल्याला नॉड टाकायची आहे, तर तुम्ही इथं बिना कॅनव्हासचा पण गळा या पद्धतीने काढायचा आहे. जसं मी आता काढून दाखविते. मी डायरेक्टली याला जॉईंट करून, म्हणजे डायरेक्ट हा पॉईंट इथे जॉईंट हे करून अशा पद्धतीने हा पॉईंट काढून घेते बघा. हा पूर्ण मी याच पद्धतीने ठेवणार आहे. हा गळा खाली, हा कोपरा अशा पद्धतीने ठेवायचा आहे आपल्याला बघा. तर हा गळा सुद्धा खूप छान दिसतो. तर आपण हा आता त्या डिझाईन वरती बघू कशा पद्धतीने दिसतोय म्हणून. तर चला, तर या पद्धतीने हे आपण आकार काढून घेतलेला आहे. आता ब्लाऊज पीस वरती पण याचा आकार सेम टू सेम काढू. तर इकडनं जे पेनाचं मार्किंग दिसतंय ते वठवून घेऊ एकदा, म्हणजे आपल्याला गळा काढायला सोपं जातं. तर त्याच्यासाठी मी इथं ब्लाऊज पीसचा हा हे बघा, आपण इथं हा बॅक पार्ट या पद्धतीने कट करून घेतला. आता याच्यावरती काय करायचं आहे, सगळ्यात पहिलं हे जे गळा आहे हा व्यवस्थित चेक करायचा आहे इथं. तर बघा, हे जे गळा आहे आपला तो पार इथपर्यंत आहे. तर यांनी थोडासा खोल गळा दिलेला आहे. बॅकचा पण सेम आहे आणि फ्रंटचा पण सेम आहे. म्हणजे हे हा काही ज्यांनी गळा दिलेला आहे हे संपूर्ण बघा आपलं माप व्यवस्थित आहे. फक्त जी काय उंची आहे गळ्याची, रुंदी तर बरोबर आहे, पण जी काय उंची आहे गळ्याची इथून इथपर्यंत ती थोडीशी खोल आहे. तर आपल्याला एवढी खोल नको आहे. जर तुम्हाला घ्यायचं असेल फ्रंट पार्टने तर तुम्ही खोल घ्या. पण बॅकनी बघा मी कितीवर माप टाकलेलं आहे, 4 इंचावरती, तर ते भरपूर होऊन जातं. तर या पद्धतीने आपण ते आता जे काही मार्जिंग आहे ते व्यवस्थित आपण त्याच्यावरती टीप मारून घेऊ. तर ह्या गाळ्यावरती टीप आणि पूर्ण डिझाईनवरती टीप मारून घेऊ. तर बघा, आपण जो काही गळा होता त्या गळ्यावरती सेम टू सेम मार्क
केलेलं त्याच्यावरती टीप मारून घेतली. आता आपण खालच्या साईडनी पण कमरेला एक अर्धा इंचाने टीप मारून घेऊ लगेच. खालचा एक्स्ट्रा ब्लाउजचा कपडा इथं कट करून टाकायचा आहे आपल्याला. तर आता मी हा गळा पण कट करते. एक्स्ट्राचा कपडा इथं थोडा जास्त आहे तर तो कट करून घेते. आता इथं बघा, इथं थोडीसं आपण गॅपिंग ठेवलेलं आहे जेणेकरून आपल्याला कातर मारता येईल एवढं तरी गॅपिंग पाहिजे. तर इथं मी अशा पद्धतीने याला बघा कट लावून घेतला. आता आतमधला पण जो काही डिझाईनचा आकार घेतलाय तो आपण इथं कट करून घेऊ. आता जे आपल्याला कोपरे दिसतात त्याच्यामध्ये थोडासा कट लावून घेऊ, म्हणजे जे कोणे आहेत ते छान असे पलटी होईल. आता याला पलटी मारून घेऊ आपण. तर बघा, इथून आपण जेवढं जागा आहे त्याच्यातून आपण आता हा आतला कपडा बाहेर काढून घेऊ. तर हे बघा, आणि हे जे कोपरे आहेत इथं आपल्याला नॉट टाकायची आहे, तर तो पण आपण इथं अशा पद्धतीने बाहेर काढून घेऊ. तर इथं तुम्ही थोडंसं टोकदार वस्तूनी पण याची मदत घेऊन आपण इथं असे कोणे बाहेर काढायचे. तर नॉड वगैरे छान अशी लावता येते मग, आणि दिसायला पण हे कोपरे मग छान दिसतात. हे बघा, जास्त पातळ कपडा असला की मग खूप प्रॉब्लेम येऊन जातो. त्याच्यामुळं थोडंसं हळूहळू का होईना आपण ते व्यवस्थित कोपरे काढून घ्यायचे, कोणे काढून घ्यायचे. हे बघा, काढल्यानंतर आता आपण याच्या कडेने टीप मारून घ्यायची आहे.
तर या पद्धतीने हे आपण आकार काढून घेतलेले आहे. आता ब्लाऊज पीसवरती पण याचा आकार सेम टू सेम काढू. तर इकडनं जे पेनाचं मार्किंग दिसतंय ते वठवून घेऊ एकदा, म्हणजे आपल्याला गळा काढायला सोपं जातं. तर त्याच्यासाठी मी इथं ब्लाऊज पीसचा हा कपडा घेतला. याचा बॅक पार्ट फ्रंट पार्ट सेम आहे. त्याचबरोबर इथे हा बाहीचा लुक दिलेला आहे त्यांनी. सगळ्यात पहिलं तर आपण बॅक पार्टच कट करणार आहे. तर हे बघा, आपण इथं हा बॅक पार्ट या पद्धतीने कट करून घेतला. आता याच्यावरती काय करायचं आहे, सगळ्यात पहिलं हे जे गळा आहे हा व्यवस्थित चेक करायचा आहे इथं. तर बघा, हे जे गळा आहे आपला तो पार इथपर्यंत आहे. तर यांनी थोडासा खोल गळा दिलेला आहे. बॅकचा पण सेम आहे आणि फ्रंटचा पण सेम आहे. म्हणजे हे हा काही ज्यांनी गळा दिलेला आहे हे संपूर्ण बघा आपलं माप व्यवस्थित आहे. फक्त जी काय उंची आहे गळ्याची, रुंदी तर बरोबर आहे, पण जी काय उंची आहे गळ्याची इथून इथपर्यंत ती थोडीशी खोल आहे. तर आपल्याला एवढी खोल नको आहे. जर तुम्हाला घ्यायचं असेल फ्रंट पार्टने तर तुम्ही खोल घ्या, पण बॅकनी बघा मी कितीवर माप टाकलेलं आहे, 4 इंचावरती. तर ते भरपूर होऊन जातं. तर या पद्धतीने आपण ते आता जे काही मार्जिंग आहे ते व्यवस्थित आपण त्याच्यावरती टीप मारून घेऊ. तर ह्या गाळ्यावरती टीप आणि पूर्ण डिझाईनवरती टीप मारून घेऊ. तर चला, तर आता मी हा गळा पण कट करते. एक्स्ट्राचा कपडा इथं थोडा जास्त आहे तर तो कट करून घेते. आता इथं बघा, इथं थोडीसं आपण गॅपिंग ठेवलेलं आहे, जेणेकरून आपल्याला कातर मारता येईल एवढं तरी गॅपिंग पाहिजे. तर इथं मी अशा पद्धतीने याला बघा कट लावून घेतला. आता आतमधला पण जो काही डिझाईनचा आकार घेतलाय तो आपण इथं कट करून घेऊ. आता जे आपल्याला कोपरे दिसतात त्याच्यामध्ये थोडासा कट लावून घेऊ, म्हणजे जे कोणे आहेत ते छान असे पलटी होईल. त्याला पलटी मारून घेऊ आपण. तर बघा, इथून आपण जेवढं जागा आहे त्याच्यातून आपण आता हा आतला कपडा बाहेर काढून घेऊ. तर हे बघा, आणि हे जे कोपरे आहेत इथं आपल्याला नॉट टाकायची आहे, तर तो पण आपण इथं अशा पद्धतीने बाहेर काढून घेऊ. तर इथं तुम्ही थोडंसं टोकदार वस्तूनी पण याची मदत घेऊन आपण इथं असे कोणे बाहेर काढायचे. तर नॉड वगैरे छान अशी लावता येते मग, आणि दिसायला पण हे कोपरे मग छान दिसतात. हे बघा, जास्त पातळ कपडा असला की मग खूप प्रॉब्लेम येऊन जातो. त्याच्यामुळं थोडंसं हळूहळू का होईना आपण ते व्यवस्थित कोपरे काढून घ्यायचेत, कोणे काढून घ्यायचेत.
हे बघा काढल्यानंतर आता आपण याच्या कडेने टीप मारून घ्यायची आहे. तर बघा आपण किती छान असा गळा तयार करून घेतलेला आहे. आणि आता आपण इथं जे टक्स आहेत ते मारून घ्यायचे आहेत आपल्याला. तर या पद्धतीने मोजून पण टाकू शकता आणि या पद्धतीने मी असं फोल्ड करून टक्स मारून घेते आहे. तर त्याचे पण आपले सेम टू सेम आलं पाहिजे. तर मी इथं काय केलं आहे, जो कडेचा भाग आहे तो एकदम आपला मधल्या सेंटरवर ठेवलेला आहे आणि बरोबर मी इथं दोन्ही साईडनी सेम टक्स मारून घेतलेले आहेत. टक्स मारून घेतले. आता आपल्याला इथं तुम्ही लेस वगैरे टाकू शकता, त्याने खूप सुंदर असा लुक येईन ब्लाऊजला. आणि त्याशिवाय तुम्हाला इथं नॉट टाकायची आहे. नॉट नसेल टाकायची तुम्ही इथं बटन पण टाकू शकता, पॅक गळा करू शकता. तर त्याने पण लुक तुमचा खूप छान येणार आहे. पण मी इथं नॉट टाकते आहे. तर या पद्धतीने मी नॉट घेऊन अशा पद्धतीने टाकून घेते. तर तुम्हाला हा गळा कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आणि आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही ह्या ब्लाऊजची शिलाई किती घेतली असती मला कमेंट करून सांगा. तर मी ह्या ब्लाऊजची शिलाई 350 रुपये घेतलेली आहे. तर तुम्ही किती घेतली असती, तुमच्या इकडं किती शिलाई आहे मला कमेंट करून नक्की सांगा. तर चला आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.